हॅलो फ्रेंड्स स्टुडंट्स, यापूर्वीच आपण द इंचकेप रॉक या कवितेचे आईसब्रेकर्स अभ्यासले. आज आपण या कवितेचं स्टांजा वाईज एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सो ॲज यू नो, दिस पोएम द इंचकेप रॉक is a very beautiful poem. It's a very long, dramatic or narrative poem that tells us to be good. It is written by a famous poet, Robert Southey. This poem is in the form of ballad. It depicts the story of an Inchcape bell, and the story moves from one incident to another. Even the title of the story is symbolic. Even the title of this poem is symbolic. It is the symbol of goodness. This picture creates picture in the mind of the reader. It teaches us something, so it is also called didactic poem because it teaches us something. ते आपल्याला काहीतरी शिकवते, म्हणून तिला आपण didactic poem असंही म्हणू शकतो. It depicts the poetic justice that crime gets its own punishment. त्याचबरोबर ही कविता आपल्याला आणखीन एक महत्त्वाचा संदेश देते की क्राईम्स गेट्स इट्स ओन पनिशमेंट. म्हणजे जर गुन्हा झाला असेल तर त्या गुन्ह्याला पनिशमेंट, शिक्षाही नक्कीच होणार आहे. अँड दिस पोएम इज अ व्हेरी लाँग पोएम ऑफ 17 क्वाट्रेन. क्वाट्रेन मीन्स पोएम हॅविंग 4 लाईन्स इन दी स्टँजा. म्हणजे त्या कवितेच्या स्टँजामध्ये 4 लाईन्स असतात, म्हणून त्यांना क्वाट्रेन असं म्हटलेलं आहे. देन this poem also provides verbal image of the calm atmosphere and supernatural elements of darkness and the drifting of the ship. Verbal image calm atmosphereची आहे आणि supernatural element ही या कविते आपल्याला पाहायला मिळणार आहे. डार्कनेस आणि ड्रिफ्टिंग ऑफ शिप या 2 एलिमेंट्स इथे आपण या कवितेमध्ये पाहणार आहोत. देन ॲज यू सॉ सो शॅल यू रेप. This is the very important moral you can get from this poem. As you sow, so shall you reap. म्हणजे तुम्ही जसे पेराल तसं उगवणार आहे, तुम्ही जसे कराल तसं तुम्हाला भरावं लागणार आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा संदेश ही कविता आपल्याला देणार आहे. And it also means man will definitely get the result of his deeds, whether it is good or bad, which is happen in the future. म्हणजे माणसानं केलेल्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम, कुठल्याही कृतीचा परिणाम त्याला भोगावा लागणार आहे. मग ते तुम्ही आज केलेलं एखादं वाईट कृत्य असेल तर त्याची पनिशमेंट तुम्हाला आजच मिळेल असं नाही, तर तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला ती कधीही भोगावी लागणार आहे. पण नक्कीच ती तुम्हाला त्या तुमच्या वाईट कृत्याचा शिक्षा तुम्हाला भोगल्याशिवाय तुम्हाला राहता येणार नाही. तर असा एक महत्त्वाचा संदेश ही कविता इथे आपल्याला देते आहे. आणि या कवितेच्यामध्ये ज्या लाईन्स एकमेकांना राईम होत आहेत, पहिली दुसऱ्या लाईनबरोबर तिसरी आणि चौथी ह्या एकमेकांच्या बरोबर राईम होत आहेत, आणि म्हणून आपण म्हणू शकतो की या कवितेची जी राईम स्कीम आहे ती आहे AA, BB, CC अँड सो ऑन. सो ऑल दीज आर सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच वी डिस्कस्ड बिफोर स्टार्टिंग अवर पोएम. हे काही मी महत्त्वाचे पॉईंट्स डिस्कस केले ह्या कवितेच्याबद्दलचे, आणि की ज्याच्या पुढे आता आपल्याला या कवितेचं स्टँजा वाईज एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. कविता फार मोठी आहे, 17 स्टँजा ह्या कवितेच्यामध्ये आहे, त्यामुळे आपण ही कविता 2 पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आज आपण आपल्या पहिल्या पार्टला सुरुवात करूया. द टायटल ऑफ अवर पोएम इज द इंचकेप रॉक. पाहूयात आपण या प्रत्येक स्टँजाचं एक्सप्लेनेशन 1 बाय 1 आपण पाहत जाणार आहोत. सो फर्स्ट स्टँजा इज नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी,
The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. स्टुडंट्स, एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवायची की जेव्हा ही कविता तुम्ही अभ्यासणार आहात तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारचे पिक्चर्स तुमच्या डोळ्यासमोर येणार आहेत किंवा एक इमॅजिनेशन तुम्ही क्रिएट करणार आहात. असं इमॅजिन तुम्ही करणार आहात की जणू काही तुम्ही टायटॅनिक मूवी पाहताय किंवा तुम्ही पॅरेट्स ऑफ द कॅरिबियन सी अशा प्रकारची मूवी पाहताय. सो तशा प्रकारचा एक इमॅजिनेशन ही कविता किंवा तशा प्रकारचा एक इमोशन्स तुमच्या डोक्यामध्ये येणार आहेत. ही कविता अभ्यासणं तर तुम्हाला असं वाटणार की जणू की आपण ते सगळे पाहतो आहोत, आपण ते व्हिज्युअलाइज करतो आहोत, असा भास तुम्हाला ही कविता ऐकताना, कारण ती स्टोरी फॉर्ममध्ये आहे, ड्रॅमॅटिक फॉर्ममध्ये आहे. ती कविता आपल्याला ॲज अ स्टोरी सांगण्यात आलेली आहे. सो पहा आता पहिल्या संचामध्ये कवी जो वर्णन करतो आहे त्याच्यामध्ये तो सुरुवातीला असं म्हणतो आहे की नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. वातावरण अतिशय शांत आहे. ज्या लाईन्स आहेत दॅट लाईन्स डिस्क्राइब्स दी कामनेस ऑफ द सी अँड इट ऑल्सो सेट्स दी नॅचरल सेटिंग. म्हणजे समुद्राचा शांतपणा आणि एक निसर्गाचं एक सुंदरसं वर्णन ह्या पहिल्या 4 लाईन्समध्ये कवी करतो आहे. सो तो म्हणतो आहे की समुद्र हा अतिशय शांत आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल त्या ठिकाणी हवेमध्ये सुद्धा आपल्याला जाणवत नाही आहे. हवाही तितकीच शांत आहे जितका समुद्र शांत आहे. जो स्टर हा वर्ड आलेला आहे तो त्या ठिकाणी मूवमेंट, हालचाल दाखवण्यासाठी आलेला आहे. हवेमध्ये कुठली हालचाल नाही आहे आणि त्याच्यामुळे समुद्रामध्येही आपल्याला शांतपणा जाणवतो आहे. संथ असा तो समुद्र आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो आहे. आणि त्या ठिकाणी ज्या काही समुद्रामधल्या शिप्स आहेत त्यातल्या पर्टिक्युलर एका शिपबद्दल इथं कवी बोलतो आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला ही कविता स्टोरी सांगते आहे. सो दिस शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. म्हणजे त्या ठिकाणी समुद्रामध्ये जी शिप होती, जे काही जहाज होतं, ते वातावरण शांत असल्यामुळं ती शिपसुद्धा अतिशय स्टिल होते. स्टिल म्हणजे स्थिर, अचल, कुठल्याही प्रकारची हालचाल त्या शिपची सुद्धा फारशी होत नव्हती. आणि कुठल्याही समुद्रामध्ये फारशा मोठ्या लाटा नसल्यामुळे त्या शिपलासुद्धा ती शिपसुद्धा फारशी हेलकावे खात नव्हती. सो इट्स अँड द लास्ट लाईन, हर खील वॉज स्टेडी इन दी ओशन. या ठिकाणी जो एक वर्ड आलेला आहे खील, हा जो वर्ड आलेला आहे खील, त्या खीलचं खील म्हणजे काय तर आपल्या जहाजाच्या खालच्या बाजूला जे एक मेटॅलिक या वुडन पीस असतं जेणेकरून ते सपोर्ट करतं संपूर्ण शिपच्या होल स्ट्रक्चरला, त्याला खील असं म्हणतात. त्या जहाजाचा खालचा भाग खील. सो इट्स खील दॅट इज मेटॅलिक और वुडन पीस विच सपोर्ट्स द होल स्ट्रक्चर ऑफ द शिप. सो ते खीलसुद्धा जो काही समुद्रामध्ये त्याचा भाग होता, खालचा जहाजाचा भाग, तो सुद्धा स्टेडी होता, स्थिर होता. कुठल्याही प्रकारची हालचाल त्या ठिकाणी त्या जहाजाची फारशी संथपणे ते जहाज किंवा ते शिप चाललेली होती. सो नेक्स्ट स्टॅन्झा, विदाउट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक the waves flowed over the Inchcape Rock. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inchcape Bell. So this second stanza, it describes the drowsy mild sea waves. म्हणजे जे काही समुद्राच्या लाटा आहेत त्या संथ आहेत हे आपल्याला या सेकंड स्टांजामध्ये त्या ठिकाणी जाणवतं आहे. सो द ओशन वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक व्हेरी स्मूथली. जो काही हा इंचकेप रॉक आहे त्या इंचकेप रॉकला त्या समुद्राच्या लाटा अगदी स्मूथली येऊन थडकत आहेत. सो द मोमेंट वॉज सो स्लो दॅट इट कुड मेक द इंचकेप बेल रिंग. मुवमेंट अतिशय स्लो असल्या कारणानं जी काही त्या इंचकेप रॉकवरती बेल बसवण्यात आली होती ती सुद्धा फारच अगदी स्लो तिची जी मुवमेंट होत होती
So the waves were not rising up high to tide the dangerous Inchcape Rock. त्या जे काही समुद्राच्या लाटा होत्या त्या फार काही उंचपर्यंत जात नव्हत्या, फार मोठ्या लाटा नव्हत्या. त्याच्यामुळे तो इंचकेप रॉक जो होता, डेंजरस इंचकेप रॉक जो होता, तो त्या ठिकाणी त्या लाटा लपवू शकत नव्हत्या, हाईड करू शकत नव्हत्या. अँड सो दोज वेव्स हॅड नो पॉवर टू रॉक द बेल. आणि त्या लाटा संथ असल्या कारणानं, त्यांच्यात तेवढी शक्तीच नसल्या कारणानं ती बेलसुद्धा वाजत नव्हती. सो देअरफॉर द बेल कुड नॉट मेक एनी साऊंड. आणि म्हणून लाटांचा संथपणा असल्यामुळं, फारसा जोर त्या लाटांचा नसल्यामुळं ते डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. या ठिकाणी हा जो दे आहे वर्ड आलेला आहे. दे मीन्स वेव्स. दे प्रनाउन यूज्ड फॉर द वेव्स. सो ज्या काही समुद्राच्या लाटा आहेत त्या लाटा संथ असल्या कारणामुळं दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. त्या खडकावरची बेल त्या ठिकाणी त्या वाजवण्यामध्ये असमर्थ ठरत होत्या. देन थर्ड स्टँजा. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape Rock on a buoy. In the storm it floated and swung, and over the waves its warning rung. या ठिकाणी आपल्याला एका थर्ड स्टांजामध्ये एका महत्त्वाच्या व्यक्तीचं, एका फर्स्ट कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन आपल्याला देण्यात आलेली आहे. त्या फर्स्ट कॅरेक्टरचं की जे गुडनेसला रिप्रेझेंट करतं. आणि ते जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं नाव आहे द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक. सो या ठिकाणी ॲबॉट या शब्दाचं मिनिंग काय आहे जे तुम्हाला इथं इट इज गिवन इन दी ग्लॉसरी. ॲबॉट मीन्स head of an abbey of monks. Abbey, a building. Abbey means what? A building where monks or nuns live or used to live. म्हणजे या ठिकाणी एखादा मठ जसा असतो तसं मठ, ते ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे नन्स किंवा जे अनेक प्रकारचे साधू राहत असतात, असा मठ किंवा मठाचा जो कोण मुख्य व्यक्ती आहे, मठाधीश म्हणून आपण दिले किंवा मुख्य साधू, त्याला ॲबॉट असं म्हटलेलं आहे. तर त्या ॲबॉटचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचं नाव होतं ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक. So this is the first character we have in this story which represents goodness. So हा एक काइंड हार्टेड पर्सन आहे, हा एक स्पिरिच्युअल मॅन आहे, आध्यात्मिक व्यक्ती आहे. आणि ही आध्यात्मिक व्यक्ती आता काय करते ते आपल्याला ह्या थर्ड स्टँजामध्ये देण्यात आलेलं आहे. सो इन दी थर्ड स्टँजा आपण आता त्या शब्दाचं मिनिंग पाहिलं. ॲबॉट मीन्स साधू, की जो त्या मठामधला मुख्य व्यक्ती आहे. सो ही स्पिरिच्युअल मॅन. That person was knowing the danger posed by the submerged rock. या व्यक्तीला माहिती होतं की हा जो काही समुद्रामधला मोठा रॉक आहे, इंचकेप रॉक आहे, तो ह्या समुद्रामधले जे काही जहाजं आहेत, अनेक प्रकारची त्याच्यामध्ये मॅरिनर्स आहेत, या सगळ्यांच्यासाठी तो डेंजरस ठरणार आहे. तो एक मोठा धोका आहे याची त्याला जाणीव होती, या धोक्याची त्याला जाणीव होती. आणि when a collision between the keel and the rock could make the ships to sink. जर कदाचित त्या जहाजाच्या किलची आणि त्या खडकाची जर धडक झाली, जर ते जहाज त्या खडकाला येऊन धडकलं तर नक्कीच ते जहाज पाण्यामध्ये बुडणार आहे आणि तिथे अनेक खलाशांना मरण येणार आहे याची जाणीव त्याला होती. आणि म्हणून एक महत्त्वाचे इंटेन्शन त्याच्या या कृतीचे मागे होतं. जस्ट हिज इंटेन्शन वॉज टू वॉर्न द सेलर्स अबाउट अ पॉसिबल कॉलिजन. त्यामुळे त्यांची या खडकाला धडक होऊ नये यासाठी त्याला त्या सगळ्या सेलर्सना अवेअर करायचं होतं, त्यांना वॉर्न करायचं होतं. अँड दॅट्स वाय ही पोझिशन्ड अ लार्ज बेल atop a buoy and had it anchored to the rock with a chain. आणि म्हणूनच त्याने एक मोठी बेल त्या इंचकेप रॉकवरती बसवली. सो त्यासाठी त्यांनी एक बॉय चा वापर केला. हिअर वी हॅव द वर्ड boy. The meaning here in the glossary you will find the meaning of that word. It means floating object anchored in the sea to mark dangerous places.
म्हणजे ती एक तरंगती अशी गोष्ट असते समुद्रामध्ये, जी तरंगती अशी ऑब्जेक्ट असते की जे समुद्रामध्ये अँकर्ड केलं गेलेलं असतं. सो त्या बॉयला ती बेल एका चेनच्या माध्यमातून, साखळीच्या माध्यमातून बांधण्यात आलेली होती. त्याच्यावर त्यांनी ती बांधली, जेणेकरून जे काही जहाज येतील समुद्रामध्ये, त्या जहाजांना समुद्राच्या लाटा जेव्हा मोठमोठ्या येतील तेव्हा ती बेल वाजेल आणि त्या सगळे नाविक त्यामुळे अवेअर होतील की इथे मोठा खडक आहे आणि त्यापासून आपल्याला वाचायचं आहे. सो एक अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट किंवा एक महत्त्वाची अशी मदत या नाविकांच्यासाठी, एक चांगलं कृत्य या ॲबॉर्ट रॉक यांनी केलेलं होतं. ती इंचकेक रॉकवरती इंचकेप बेल त्यांनी इन्स्टॉल केली होती. सो इट ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग, आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा वेव्ज लाटा यायच्या तेव्हा ती बेल वाजायची आणि ती त्या नाविकांना वॉर्न करत असायची. सो लेट्स डिस्कस अवर नेक्स्ट स्टॅन्झा. Here, when the rock was hid by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. सो या ठिकाणी एक आणखी न्यू वर्ड आलेला आहे. दॅट न्यू वर्ड इज सर्जेस स्वेल. हिअर मीनिंग ऑफ दॅट वर्ड इज ऑल्सो गिवन in glossary. Surges swell means sudden and great rise in the level of the sea. म्हणजे समुद्रामध्ये अचानकपणे जे काही वाढ होते, तर समुद्रामध्ये जी काही अशी भरती येते, समुद्राच्या पातळीमध्ये अचानकपणे येणारी वाढ, त्याला म्हटलेलं आहे सर्ज. सो सर्ज स्वेल. When the rock was hid by the surges swell, जेव्हा समुद्रामध्ये या मोठमोठ्या लाटा यायच्या तेव्हा हा जो इंचकेप रॉक होता तो हाईड व्हायचा, तो त्या ठिकाणी लपून जायचा, तो दिसत नसायचा. सो द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल, आणि ह्या लाटांच्यामुळे त्या बॉयवरती इन्स्टॉल केली गेलेली बेल ही वाजायची आणि त्या मरीनर्सना ती बेल ऐकायला यायची. नाविकांना, मरीनर्स हिअर द वर्ड मरीनर्स मीन्स नाविक, सो सीमॅन्स, या लोकांना ती बेल ऐकायला यायची. अँड देन दे न्यू द पॅरिलस रॉक. हिअर अनदर न्यू वर्ड पॅरिलस मीन्स डेंजरस, भयानक. सो डेंजरस अशा स्वरूपाचा तो त्या रॉकची त्यांना माहिती व्हायची आणि ते अवेअर व्हायचे, आणि म्हणून त्या ॲबॉटने, ह्या साधूने इथं एक चांगलं महत्त्वाचं काम केलेलं आहे. ही बेल इन्स्टॉल करून आपला प्राण त्या ॲबॉटने वाचवलेला आहे याचा अवेअरनेस त्या नाविकांना व्हायचं, आणि म्हणून दे ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथ. सो ह्या ठिकाणी एक वर्ड आलेला आहे ब्लेस्ड. इट मीन्स हिअर द मिनिंग इज गिवन ब्लेस्ड. इट इज दी ओल्ड इंग्लिश फॉर्म ऑफ ब्लेस्ड, म्हणजे आशीर्वाद देणं. ते त्यांना नेहमी त्याच्या कामाचं कौतुक करायची, त्याची प्रशंसा करायचे. सो या कृतीमुळं, या चांगल्या कृत्यामुळं ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथ रॉकचं कौतुक होत होतं. हे सगळे नाविक त्याचं कौतुक करायचे. देन द नेक्स्ट स्टॅन्झा वी हॅव हिअर इज the sun in heaven was shining gay. All things were joyful on that day. The seabirds screamed as they whirled round, and there was joyance in their sound. So त्या ठिकाणी हा जो स्टन्सा आहे, या स्टन्सामध्ये आपल्याला पोएट डिस्क्राईब्स अबाउट दी चिअरफुल ॲटमॉस्फिअर. अतिशय चांगलं वातावरण आहे, सनी अँड ब्राईट असं वातावरण या ठिकाणी आहे. या स्टांजा आपल्याला दाखवतो आहे. हिअर द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. हिअर दिस वर्ड गे वी ऑलरेडी डिस्कस्ड इन our another poem. गे मीन्स ब्राईट. तुम्हाला हा शब्द लक्षातच आला असेल, त्याचा अर्थ आहे चमकदार, ब्राईट. सो अतिशय चिअरफुल असं वातावरण होतं, सनी आणि ब्राईट असं वातावरण होतं. ऑल थिंग्स वे आर जॉयफुल ऑन दॅट डे. सो हा जो स्टन्झा आहे तो एका पर्टिक्युलर दिवसाचं वर्णन करतो आहे, डिस्क्रिप्शन इथं देतो आहे. सो तो दिवस कसा होता, नेमकं त्या दिवशी काय घडलं, हे आता इथनं हा कवी नॅरेट करायला सुरुवात करतो आहे. सो ऑल थिंग्स वे आर जॉयफुल, सगळं काही सुंदर व्यवस्थित चाललेलं होतं, सगळीकडे आनंदी वातावरण होतं. द सन वॉज शायनिंग इन द स्काय अँड all of the creatures on the planet, they were also very happy.
that particular day everything was very happy, where everything was in gay mood. So that particular day everything looked so joyful. हे आनंदी वातावरण कशाच्या कुठल्या माध्यमानं कवी या ठिकाणी व्यक्त करतोय. सो ही दीज टू लाईन्स हिअर सी बर्ड स्क्रीम्ड अँड दे वेल्ड अराउंड. म्हणजे त्या समुद्रावरती जे काही सी बर्ड्स होते ते त्या समुद्रावरती फिरत होते, घरट्या घालत होते, जोरजोराने ते स्क्रीम करत होते, ओरडत होते. अँड देअर वॉच जॉईन्स इन देअर साऊंड. आणि त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा एक प्रकारचा जॉईन्स होता, आनंद होता. सो या ठिकाणी हा जो वर्ड आलेला आहे विल्ड राऊंड, विल्ड राऊंड याचं मिनिंग असं होतं सो टर्न राऊंड क्विकली, रिव्हॉल्विंग किंवा रोटेटिंग. म्हणजे ते जे काही पक्षी होते ते आकाशामध्ये घिरट्या घालत होते, ओरडत होते आणि एक आनंदी ॲटमॉस्फिअर, चिलफुल ॲटमॉस्फिअर एक्सप्लेन करणारा हा स्टांजा आहे. देन we have next stanza. The boy of the Inchcape Bell was seen a darker speck on the ocean green. Sir Ralph the Roar walked his deck and he fixed his eye on the darker speck. So in this stanza we have another main character, that is the villainous character that tells us about his wrong डीड. म्हणजे एका महत्त्वाच्या कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला आहे. इन द मीन्स फर्स्ट टाइम दिस कॅरेक्टर इज इंट्रोड्यूस्ड इन दिस स्टॅन्झा अँड द नेम ऑफ दॅट कॅरेक्टर इज सर रॅल्फ द रॉर. असं त्या व्यक्तीचं नाव आहे. सर रॅल्फ द रॉर हा एक विलनस कॅरेक्टर या ठिकाणी कवीने या स्टॅन्झामध्ये त्याचं पहिल्यांदाच आपल्याला इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. तर कोण ही व्यक्ती, असं कुठल्या प्रकारचं रॉंग डीड त्याच्याकडनं झालेलं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. सो इथं दोन प्रकारचे कॅरेक्टर आपण पाहिले. पहिलं आहे आपलं ॲबॉट ॲबरप्रथॉक, की जे गुड पर्सन आहे, जे गुडनेसला रिप्रेझेंट करतं. आणि या ठिकाणी ही सेकंड पर्सन आता इथं आपल्यासमोर आलेली आहे ती सर रॅल्फ द रॉर. सो ही जी व्यक्ती आहे ती विलनस पर्सन आहे आणि ती कुठल्या प्रकारचं रॉंग डीड करते ती इथं आपल्याला आता पाहायचं आहे. सो द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. या ठिकाणी एक वर्ड आलेला आहे हिअर, द वर्ड बॉय मीन्स जे जहाजांच्या मार्गदर्शनासाठी ठेवलेली जी काही तरंगती खूण असते, अँकर्ड फ्लोटिंग साईन, त्याला या ठिकाणी बॉय असं म्हटलेलं आहे. सो त्या फ्लोटिंग साईनवरती ती इंचकेप बेल त्या ॲबरप्रथॉक यांनी इन्स्टॉल केलेली होती. आणि हा जो बॉय होता तो कसा दिसत होता समुद्रामध्ये. सो द डार्कर स्पेक, हा बॉय समुद्रामध्ये कसा दिसत होता हे सांगण्यासाठीची जी लाईन होती ती या ठिकाणी आलेली आहे. डार्कर स्पेक ऑन दी ओशन ग्रीन. त्या ग्रीन हिरव्याशार अशा ओशनमध्ये एका डार्कर स्पेकसारखा तो दिसत होता. हिअर स्पेक मिनिंग इज गिवन अ टायनी डॉट, एक डार्क डॉट, एक ठळक अशा बिंदूसारखा, छोट्या बिंदूसारखा तो बॉय दिसत होता. सो द Ralph the Roar walked his deck and he fixed his eye on the darker speck. सो त्या ठिकाणी त्या या विलनस कॅरेक्टरनं सर रॅल्फ द रॉर तो त्या जहाजाचा मुख्य व्यक्ती होता, खलाशी होता. आणि तो त्या डेकवरती तो आलेला आहे आणि त्याची नजर जी आहे ती त्या डार्कर स्पेकवरती फिक्स झालेली आहे. सो ही फिक्स्ड हिज आय ऑन दी डार्कर स्पेक. त्याने आपली नजर त्या स्पेकवरती, त्या एक ठळक अशा त्या गोष्टीवरती त्यानं रोखलेली आहे. So this is our stanza. Next stanza here is, he felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the roar's mirth was wickedness. सो या ठिकाणी त्या विलनस कॅरेक्टरच्या त्याचं डिस्क्रिप्शन करणारी, त्याच्या थॉट्स आणि फिलिंग्स एक्सप्रेस करणारा हा स्टांजा आहे. सो कशा प्रकारचं बिहेवियर त्या रॅल्फ द रॉरचं होतं हे सांगणार हा स्टांजा आहे. सो ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. या ठिकाणी स्प्रिंग हा जो वर्ड आलेला आहे, स्प्रिंग, या स्प्रिंगचा अर्थ उसळी असाही होतो. स्प्रिंग म्हणजे उसळी घेणं. आणि दुसरा एक अर्थ जो एका ऋतूचं नाव आहे वसंत ऋतू. सो इट्स अ व्हेरी चिअरफुल वेदर. सो त्या चिअरफुल वेदरचं
नाव या ठिकाणी आलेलं आहे. तर त्या चेअरफुल वेदरची जी एक जादू असते, जे एक मोहिनी त्या ठिकाणी त्याच्यावरती त्या वसंत ऋतूनी घातलेली आहे. सो ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग. त्या वसंत ऋतूच्या मोहिनीमुळं तो अतिशय व्यक्ती आनंदित होता आणि त्याचा आनंद तो कोणत्या माध्यमातून व्यक्त करत होता? सो व्हिसलिंग करून, सिंगिंगच्या द्वारे तो आपला आनंद व्यक्त करत. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the roar's mirth was wickedness. His heart was mirthful to excess. म्हणजे त्याचं जे हार्ट होतं ते इतका प्रसन्न होतं, तो इतका आनंदी होता. मर्थफुल या ठिकाणी शब्द जो आलेला आहे, इट मीन्स इट्स व्हेरी हॅपी मूड ऑफ दॅट पर्सन. प्रसन्न होते ती व्यक्ती अतिशय. बट द रोअर्स मर्थ वॉज विकेडनेस. पण त्याचा जो मर्थ होता, त्याचा जो काही आनंद होता त्याच्या चेहऱ्यावरती, तो जो आनंद होता किंवा त्याचा जो जॉय होता, इट वॉज नॉट प्युअर. His joy was not pure, but he had devilish thing in his mind. But something wicked thing is going in his mind. नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चुकीची वाईट गोष्ट त्या ठिकाणी होती आणि त्याच गोष्टीचा, त्याच वाईट कृत्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता. सो this joy was not pure, but it's got generated from his wickedness. He had something devilish in his mind. So what devilish thing he had in his mind? कोणती वाईट गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये घुमत होती, फिरत होती आणि त्याला काय करायचं होतं हे आपण आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण उरलेली जे स्टॅन्झा आहे ते आपल्या सेकंड पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू.